पाटील आणि देवा टावरे ही सलामी जोडी. चला क्षेत्ररक्षण सजून घे लगेच मानकुली संघ. नक्कीच आमचे सर्व आजचे प्रमुख अतिथीगण इथे पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये त्यांचं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चौथा हिरवा मानकुली ग्राम देवता आहे मानकुली गावाची. नवसाला पावणारा चौथा हिरवा देव त्याच्या नावाने आज संघ आपण पाहतोय गणेशदादा केनी यांचा. तर दुसऱ्या बाजूला पूर्णा गावची कुल स्वामिनी गावदेवी मातेच्या नावानं देवा टावरे यांचा संघ आपण पाहतोय. चला सामना लगेच सुरू करा. जेव्हा पहिला चेंडू टाकला जाईल आम्ही टायमर देखील स्टार्ट करणार आहोत. बिंदास माली देवा टावरे यांच्या समोर पहिला ओव्हर पहिला चेंडू घेऊन गेम ऑन. पहिला चेंडू बिंदास माली. पहिला चेंडू सही ठिकाणी पे इष्टी रक्षक नक्कीच योगेश दलवी चौथावर नाराज. इथे बॅटला चेंडू स्पर्श झाले की काय. यास मोरे सरांनी आम्हाला इशारा केलाय. चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. इथे अभिनव सोडलाय आणि अखेरकार सदाशिवच्या देखील आवाक्याच्या बाहेर आलाय चौकार. काय चांगला फटका खेळले होते. अगदी क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा फटका. दोन खेळाडूच्या मधून चेंडू अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. इथे बघूया चेंडू चालला अगदी बॅटची कडा घेऊन शॉट थर्डमॅनला. एक सिंगल. 3 चेंडू 5 धावा. पहिल्या चेंडूवर जेल ड्रॉप केलाय. देवा टावरे याला एक जीवनदान दिलेला आहे आणि 5 धावा त्यांनी तिथून बनवल्यात 3 चेंडू फेकण्यासाठी. थँक्स धन्यवाद कळूनजी केने. धावसंख्या 1 ने पुरस्कार धावसंख्या होती ती 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बिंदास माळी. स्ट्राईक रोड एक डावखुरा फलंदाज देवा. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजनंदी खेळण्याचा प्रयत्न ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न.
डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिला बिनबाद 6. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. वाडिश लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ यांच्यामध्ये सरळ खेळण्याचा प्रयत्न झाला. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका ज्याला आपण म्हणू शकता. 1-2 धावा घेण्याची संधी देवा टावरियाला झाली. या 2 धावांनी पूर्णसंख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती बिनबाद 8. ओव्हर क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. एक संत सुरुवात आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. चला पहिल्या ओव्हरसाठी फक्त आपण 4 मिनिटं खर्च केली. धन्यवाद. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय आवी. यानंतर जोशी 11 भादवड विपक्ष गंगामाता गोंदवली या 2 संघांमधून सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आवी वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर खऱ्या अर्थानं थोडासा खाली राहतोय. जागेवरून कुठेतरी फोर्स काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाज हरिदास पाटील याला एक निर्धाव चेंडू अगेन्स्ट गोलंदाज आवी. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. वारंवार चुका देखील आपण मैदानात पाहतो हरियाच्या बॅटमधून. फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय हरियाच्या बॅटमधून. चेंज ऑफ पॅस परिवर्तन. अतिशय चांगला चेंडू. चेंडूमध्ये अतिशय चांगलं परिवर्तन आपण पाहिलं. चेंडूची गती कमी केली होती आणि चकित केलं होतं फलंदाजाला. मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. हरियाला एक धाव सगळ्यात धावसंख्या होती ती 9. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्मानित गणेशदादा केनी यांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम अव्वल दर्जाची कामगिरी करणारा हा संघ आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आवी माळी. हा चेंडू मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट पडल्यानंतर इथे थोडासा टर्न झाला. चांगल्या चेंडूची सांगता जागेवरून होण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज आता मात्र देवा टावरे हा देखील थोडासा चकित झाला. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक. बघा फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर फार महत्वाची असते. वारंवार चुका देखील मैदानामधून आपण देवा टावरेच्या बॅटमधून पाहिला. साजेशी कामगिरी मैदानामधून त्याच्या माध्यमातून केली जात नाहीये. आता मात्र या चेंडूला प्रत्युत्तर दिलं जाईल का? हा चेंडू आउट ऑफ पार्क घेऊन जाईल का देवा टावरे? हा सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू तो वाईडिश डीप लॉंग ऑनला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज हरिदास पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. ओव्हर क्रमांकामध्ये दुसरं पाहिले तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करताना गोलंदाज आवी याचं कौतुक करूया. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. तर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 1 बाद 10.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज येतोय योगेश दळवी एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज योगेश. योगेश लेफ्टन राऊंडचा मारा अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका सजलाय किशोर पाटील याच्या बॅटमधून चेंडू जातोय वाडिश डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्र आपण पाहिलं बिंदास माळीच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव एक धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता देवा टावरे याला मिळते धावसंख्या एकाने पुढे सगळे धावसंख्या होती ती 11 एक बाद 11 ओव्हर क्रमांक तिसरं पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर विचार केला अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी खऱ्या अर्थानं दुसरं षटक हाताळताना गोलंदाज अवि याचं कौतुक करूया ज्याने खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका चेंडू सुंदरसं स्ट्रेट चेंडूला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता फलंदाज देवा टावरे याला पुन्हा एकदा सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फाटका एक कंप्लीट दुसरीसाठी देखील प्रयत्न 2 धावा कंप्लीट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज योगेश सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे ओव्हर क्रमांक 3 अद्ययावत स्थिती पाहतोय गावदी पुन्हा सांगाय धावसंख्या ती 17 एक बाद 17 तिसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज आणि वारंवार चुका आणि चुका आपण मैदानामधून पाहतो देवा टावरेच्या बॅटमधून साजेशी कामगिरी केली जात नाहीये स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज देवा ओव्हर क्रमांक षटक मला वाटतं संपलेलं आहे कॅप्टन जास्त जेवले वाटतं कॅप्टन नाही सॉरी पंचामचे जास्त जेवले वाटवलं करायचं राजे बोला 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 राजे बोला दमन दौरा 2024 करार देवा टावरे बी इथेच आहे आता बॅकफूट मॅच चालू त्याची 17 झाले 3 ओव्हर मध्ये लास्ट ओव्हर बाकी चालू आहे बॅटिंग करायचं तेव्हा
हॅलो. देवाजी टावरी तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे परममित्र भिवंडी मंडपाचे जस्ट नगरसेवक सन्माननीय निलेश चौधरी यांच्याकडनं तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आहे. आपण चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधतात तर त्यांच्याकडनं तब्बल 5,555 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर सदाशिव. या ठिकाणी मात्र चेंडूला बिकेट मोठा फटका मारण्याचा माणस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रिकव्हर करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. तब्बल 19 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि त्यामध्ये 10 चेंडू डॉट आहेत. हे सर्व अपडेट तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवलं जातं ज्ञानेश्वर मुकादमेच्या माध्यमातून. बंदे में हे दम. हा चेंडू थोडासा हवेमध्ये आपण निश्चित पाहिला होता झेल घेण्यासाठी दमदार उत्तम प्रयत्न देखील अभि याचा मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि एका टप्प्याने मात्र चेंडू देखील क्षेत्राकडे बीट करून शमाच्या बाहेर जाणारा दमदार चौकार येतो. या चौकानं सांगा धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 21-21. लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरच्या षटक प्रगती पथावर गोलंदाज सदाशिव स्ट्राईक रोटेट करतोय. किशोर पाटील. चला जोशी 11 बादळ संघाचा कॅप्टन त्याचबरोबर गंगामाता गोंदवली संघाचा कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. हा पॉलिव्हिजनला सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका और ते कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फेक मात्र थोडीशी अंडररम. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 23. 1 विकेट लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर 1-23 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदाशिव. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आउट ऑफ इनसाइट चा फटका सजलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच. प्रेम माळीच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज बिग विकेट. नेक्स्ट बॅट्समन मनोज. नेक्स्ट बॅट्समन मनोज जातोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यव स्थिती पाहतोय पूर्णा संघाची 2 बाद 17 या 23 2 बाद 23. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन डावखुरा फलंदाज मनोज. मनोज असं देखील मी कौतुक करेन कारण खेळताना बॅटिंग करताना डावखुरा फलंदाज तर गोलंदाजी करताना राईटी लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आहे याचं. अतिशय चांगला फाटका आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच. आणि आता मात्र ऑन द हॅट्रिक साधण्याची नामी संधी गोलंदाज सदाशिव याला. आणि बघा प्रत्येक हॅट्रिकसाठी आमचे परममित्र आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शिवसेना तालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण सन्मान्य दीपकजी म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिकसाठी तब्बल 1,000 रुपये कॅश प्राइज आहे. नेक्स्ट बॅट्समन जातोय हर्षल.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऑन दॅट ट्रिक साधण्याची का आम्ही संधी आणि यस वन बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय मिड विकेटला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि याच बरोबर 2 धावा कंप्लीट खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी अपटेकर होती फलंदाज शफल झाला ऑनसेटचा फटका खऱ्या अर्थाने सुंदर सुरेख सज्जा एका टप्प्याने आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षण देखील पाहिलं होतं मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी झाली आणि या 2 धावेने आता मात्र पूर्ण संख्या धावसंख्या होती ती 25 आणि 26 धावांचं एक मापक लक्ष्य विजयासाठी चौथा हिरवा मानकुली संघाला चला करूया पुढील 2 संघामधून आपण नाणेफेक गंगामाता गुंदवली विपक्ष जोशी 11 बादवड चला जोशी 11 बादवड संघाचा कॅप्टन आपण देखील या जोशी 11 बादवड संघाचा कॅप्टन चला आपण या उपस्थित मान्यवरांमधून सन्मान्य मयूरजी डाबरे आपण या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं मयूरजी आपण या संजू भाऊ आपण देखील या एका बाजूला गंगामाता गुंदवली आणि दुसऱ्या बाजूला कॉलिंग कोण करतोय चला सुभाष भाऊ काय म्हणणे टेल मयूर टावरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली धन्यवाद आणि एक्झिट जे आवत होते तेच मिळते मान्यवरांचं खूप खूप आभार सुभाष भाऊ फक्त एका स्वराने आपण निर्णय सांगा क्षेत्ररक्षण धन्यवाद ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना 2 संघामधून नाणेफेक झाली नाणेफेकीचा कॉल लागला जोशी 11 बादवड संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलसाठी गंगामाता गुंदवली या संघाला तत्पूर्वी आपण पुन्हा एक कॉम्बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओ टू कलरम केनी खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर आज आम्हाला या दमन दौऱ्यासाठी जोडलेले आहेत चिकणे सर अगदी भिवंडी महाराष्ट्रामध्ये गेले आणि मोहनदादा भोईर दमन गुजरातला पोहोचले म्हणजे चिकण्यांचे जागेवर मोहनदादा भोईर यांची आज उपस्थिती धन्यवाद मोहनदादा भोईर आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय नक्कीच वरालदेवी ताळले संघ ऑल इज वेल ज्ञानेश्वर चिकणे सरांचा संघ देखील सुपर 12 मध्ये पोहोचलाय आणि नक्कीच इथे आता धावा वाचवायचे आहेत गावदेवी पूर्ण संघाच्या 4 गोलंदाजांना 24 मध्ये 26 बघूया या सामन्यासाठी पंच सूर्यकांत मोरे सर आणि जितेंद्र वैती नक्कीच मोरे सरांची अपार मेहनत आहे त्यांना ज्ञानेश्वर चिकणे सर म्हणतायत नवीन 40+ चे सर्व धागे दोरे आमचे सूर्यकांत मोरे यांच्या हातामध्ये आहेत नक्कीच आपले अध्यक्ष संजय भाऊ देखील असतायत सूर्यकांत मोरे यांना ज्याकडे पाहून खूप सेवा दिलेली आहे नवीन 40+ संघटनेमध्ये एक सिनियर पंच म्हणून 24 चेंडू आणि 26 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आपण सलामीर जोडी पाहतोय चौथा हिरवा मानकुली संघाकडून योगेश दलवी आणि अभिषेक थांबा चेंडू येत आहेत इथून जुने चेंडू आता आपल्याकडे उरलेत नवीन चेंडू नक्कीच आपले पंच गेलेले आहेत तांगडी साहेबांच्या रमेश तरे साहेबांच्या गाडीमध्ये चेंडू आहेत यस या पटकन स्टार युवा जनरेशन आज गावदेवी पूर्ण संघाच्या अगदी पाठीशी उभे राहिले पहिला सामना अगदी चांगल्या पद्धतीने जिंकला होता मात्र तिथून कुठेतरी संघ स्ट्रगल करतो आज तिसरा सामना राकेश टावरे देवा टावरे कपिल
चौधरी, त्यानंतर किशोर पाटील, महेश पाटील असतील, देवराज टावरे असतील, हरीश पाटील, अशी कित्येक नावे या संघामधून. आणि आमचे उमेशजी मिटकर नेहमीच 12वे खेळाडू म्हणून त्यांनी अगदी संघाची धुरा सांभाळलेली आहे. आपले अध्यक्ष संजय शांताराम पाटील यांचे देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. नक्कीच एक बक्षीस द्यायचं बाकी बघा. अगदी संजय पाटील यांची आठवण झाली, आपण अनाउन्समेंट केली आणि त्यांनी किशोर पाटील यांना जे 500 रुपये कॅश प्राईज दिलेलं आहे ते त्यांना द्यायचं आहे. नक्कीच अगदी ते त्यांनी घेऊन जायचं. यानंतर जे कॅश प्राईज आहे ना ते इथून घेऊन जा. पहिले बक्षीस नंतर घ्या. आपल्या समर्थकांनी जे पैसे लावलेत ते कॅश प्राईज पहिले घ्या. चुकून कोणाचं राहिलं तर नक्कीच किशोर भाऊ नंतर आपण ते 500 रुपये घेऊन जा. आमच्याकडे आहेत, संजय भाऊ पाटील यांनी तुम्हाला दिले होते. एक 500 रुपये अर्चलला देखील त्यांनी दिले, मात्र ते अर्चलपर्यंत पोहोचलेत. हा, विकेट हॅट्रिकसाठी इथे षटकारांची हॅट्रिक केली आणि किशोर पाटील यांच्यासाठी देखील त्यांनी 500 रुपये दिलेत. आम्ही उमेश मिटकर यांच्याकडे ते देऊ सामना संपल्यावर. बघू किशोर भाऊ नाही आले तर तुमच्याकडे देऊ. चला चला लगेच आपण सामना सुरू करा. बघा यानंतरचा सामना असेल तिसऱ्या दिवसातून 8वा सामना आपण पाहणार आहोत. जोशी 11 भादवड आणि गंगामाता गोंदवली. अगदी जोशी साहेबांचा संघ सल्लागार यानंतर या आजच्या दिवसातून 4था सामना खेळणार आहे. नक्कीच तयार राहा आणि फिल्डिंग देखील स्वीकारलेली आहे जोशी 11 भादवड संघानं. गेम ऑन होतोय आणि गोलंदाज झालेत भालचंद्र टावरे. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि टायमर देखील आम्ही सुरू केला. इथे पहिल्याच चेंडूवर गॅप मधून चेंडू चाललाय सीमाबा.
अबक्याचा बाहेरचा चेंडू होता, प्रयत्न खूप चांगले केले होते, चौकार आला. चेंडू मध्ये धावा बनवले 13, 24 मध्ये 26 आणि 5 चेंडू मध्ये अर्ध्या धावांचा पल्ला गाठलेला आहे. हा फटका अभिषेकचा षटकार. वा, काय फलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना अगदी खुल्ला करून दिलाय या दोन सलामीवीरांनी आणि धावसंख्या पोचली 19 वर. 7 धावा दूर आहे. 18 चेंडू मध्ये 7. आता चेंडू आपण कमी बोलू, अगदी 7 धावा नक्कीच, कारण की धावा खूप कमी बनवल्या देवा टावरेच्या टीमनं. नक्कीच गोलंदाजांचा विचार केला तर बिंदास मालीनं पहिल्या ओव्हरमध्ये 8, अविनाशनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, योगेश दलवीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि सदाशिवनं चौथ्या ओव्हरमध्ये 8 धावा 2 विकेट. एकूण 3 विकेट 25 गावदेवी पूर्ण संघाने बनवल्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना 7 चेंडूमध्ये बनवलेत 19. चांगली फलंदाजी बघूया. संघनायक राकेश टावरेचा चांगला निर्णय, देवा टावरेचा चांगला निर्णय, कारण की आता 7 बाकी आहेत आणि संघातील मुख्य गोलंदाजाला इथे गोलंदाजीचा भार दिलेला आहे. योगेश दलवी 44वा मानकुली संघाचा अष्टपैलू खेळाडू. राकेश टावरे ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करत आहेत. मध्ये फक्त 7 आहेत. बघूया योगेश. हा चेंडू नो बॉलचा इशारा आलाय, पंचांचा बिमरचा इशारा. इथे स्टंपवर चेंडू अगदी आदलला होता. नक्कीच विकेट गेली होती योगेशांची. बघा, एक बिमारचा इथे फायदा झाला योगेशला. एका धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या 20, आता 18 मध्ये 6. नक्कीच इथे 7 धावा फक्त दूर आहे आणि हा चेंडू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू आहे फलंदाजासाठी फ्री हिट. हा चेंडू देखील आलाय खराब. धावा झाल्यात 2 अतिरिक्त 21. आता 5 धावा विजयापासून दूर आहे. फ्री हिट कायम आहे. राकेश टावरे देखील थोडेसे चिंतेत आहेत. नक्कीच अगदी फलंदाजी करताना 25 आले आणि तिथून कुठेतरी मनाचं थोडंसं खच्चीकरण. आणि हा फटका चाललाय सीमा पार. स्कोर इज लेवल. फक्त एक चौथ्या मानकुली संघ आपण पूर्ण संघाला हस्तांदोलन करायचं आहे. 4 मानकुली टीम मैदानामध्ये या आणि दोन्ही संघ हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. चला चला स्पीडअप करा मानकुली संघ. या